किधर से आए लोग? हम लोग जापान से आए। ट्रक चलाता है हेवी ड्राइवर। ये चला लास्ट का टप्पा है। बस पहुंच गए क्या? खत्म हो गया। हाँ तर प्रत्येक किल्ल्याची एक गोष्ट असते, पण काही किल्ले इतिहास घडवत नाहीत, ते इतिहासाची सुरुवात करतात. तर हा आहे तोरणा, स्वराज्याचं पहिलं स्वप्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचा पहिला साक्षीदार. तर इसवी सन 1646 मध्ये अवघ्या 16व्या वर्षाच्या शिवबांनी हा किल्ला जिंकला. याच विजयाने स्वराज्याच्या प्रवासाची पहिली पायरी रचली. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर सापडलेल्या खजिन्यांचा उपयोग करून पुढे राजगड अधिक भक्कम करण्यात आला आणि स्वराज्याचा पाया आणखी मजबूत झाला. तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1403 मीटर उंचीवरती पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. याच्या विशाल माची, ताशीवकडे आणि अथांग सह्याद्री आजही त्या पराक्रमाची साक्ष देतात. तर तोरणा हा फक्त ट्रेक नाही, तो आहे स्वराज्याच्या पहिल्या विजयाचा अनुभव. जेव्हा जेव्हा या गडावर पाऊल पडतं तेव्हा तेव्हा मनात एकच आवाज घुमतो, जय भवानी, जय शिवराय. तर आज वार रविवार 28 जून आहे. तर आपण आता निघालोय, सकाळचे 6 वाजलेत. तर आपण कुठं निघालो हे लोकेशन दिसेल तुम्हाला. तर आपलं आवरलं, आता बॅग पॅकिंग झाले, आता निघूयात. तर हा ब्लॉग आपला आतापासून स्टार्ट होणार आहे, संध्याकाळी आपण रिटर्न. तर आपण निघतो आता, सगळी तयारी वगैरे झाली. तर आपले मित्रमंडळ खाली आलेली दिसते. गाडी वगैरे काल पुसून वगैरे ठेवली, पेट्रोल वगैरे भरलं. तर गाडी वगैरे सगळी रेडी. हमें आदत नहीं है ना अभी, चुप के लगाया करो, फिर हमारी कॉमेडी निकलता है. ये हमेशा लेट होने वाला आदमी है. इधर है, 5 बजे बोला था और अभी आ रहा है, 6:30 हो रहा है अभी. 6 बजे बोला था 6 बजे. तर 7:30 वाजले. तर आपण आता नाश्ता करतो इथं. आमचे मागची गँग येते, त्यासाठी वेट करतो. मस्त आसपासचा परिसर. चला तर फ्रेश वगैरे घेऊन आता आपण ऑर्डर वगैरे देऊया. पण आता ऊस खाते आपलं. हाँ हुसैन बराबर उठा ना, 6 बजे बराबर. 6 बजे बोला था ना, हमें 4 बजे बोलना था, हमें 6 बजे निकलना था. हुसैन खाते पाहिलं ना का? हिला असतंय. अरे वेट कर रहे देखो, पकोडा घातलेला आहे का? तर नाश्ता वगैरे झाला आहे. डोसा, मसाला डोसा वगैरे घेतला होता. आता चहा पित आहेत. तर आम्ही आता इथून निघतोय. आपण शिरवळच्या थोडं पुढं, तर तिथनं पुढं गेल्यावरती नसरापूरच्या इथं आपण जाणार आहे. तर नसरापूरच्या इथं जाऊन मग तिथून वळणार आहे. तर इथून डावीकडं वळायचं आपल्याला.
तर डावीकडे वळल्यानंतर एक बनेश्वरचा बोर्ड लागल, तर पुढे कमानीच्या डाव्या साईडला वळायचं. तर तोरणा किल्ला ह्याच मार्गावरून जातोय. तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नसरापूर हे पुणे जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गाव आहे. इथून सुरू होतो राजगड, तोरणा आणि बाणेश्वरचा जंगलाचा प्रवास. नसरापूरची खरी ओळख म्हणजे प्राचीन बनेश्वर मंदिर आणि सभोवताली पसरलेली घनदाट हिरवाई. शांतता, इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवायचा असेल तर नसरापूर हे फक्त गाव नाही, तर सह्याद्रीच्या सौंदर्याकडे उघडणारं एक प्रवेशद्वार आहे. थोडं पुढे आल्यावरती थांबलो होतो आपण. तर आता ड्रोन वगैरे उडवले, आता चाललं. गाड्यांसाठी पार्किंग आहे. हे गाड्यांसाठी पार्किंग आहे. चालतं, गाडी पार्किंग करून आपण आता थेट गडाकडे चाललोय. ही बघा गँग कशी. 5 साल छत्रपती शिवाजी महाराज की जय. तरी तो मुक्काम बंद आहे. तर सुरुवात झाली. सुरुवातच आपली चढाईपासून आहे. तर ह्या गडावर मेंघाई देवीचं मंदिर आहे. अनेक ट्रेकर्स इथे मुक्काम करतात. शेकडो वर्षापासून हे मंदिर गडाचं श्रद्धास्थान आहे. पुढे दिसणाऱ्या झुंजार माचे आणि बुदला माचे या तोरणाच्या सर्वात प्रसिद्ध माच्या आहेत. विशेषतः बुदला माचेचं नाव तिच्या आकारामुळे पडलं आहे. दुरून पाहिल्यावर ती उलट्या बुदल्यासारखी दिसते. आणखी एक गोष्ट म्हणजे तोरणा आणि राजगड यांना जोडणारी डोंगररांग. आजही अनेक ट्रेकर्स तोरणा राजगड हा ट्रेक करतात. माहीत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी हा किल्ला आदिलशाह साम्राज्यातून आपलं मुक्तता केली. तर त्यांचं वय 16 होतं. तर हा पहिला किल्ला आहे. त्याचं नाव सगळ्यांना माहीतच असेल, तोरणा. त्यालाच आपण प्रचंडगड पण म्हणतो. आत्ताच दमलेत. इथं लगेच बसायची जागा वगैरे केली इथं मस्त. ओके, किधर से आए लोग? हम लोग जापान से आए. हे बघा दमून कशी बसली. हे पण दमलं. चल आपण थोडं चढाई करतोय. अरे आगे से तो ऊपर से तो बहुत अच्छा. नीचे से दिखाई नहीं देगा ना ज्यादा. इधर से घूम पण अर्ध्यापर्यंत आलोय. हा व्ह्यू बघा. तर थोडं विश्रांती करून आपण आता परत चालतोय. यांना भूक आत्ताच लागली. अवघड यांचं. आपल्याला अजून किती गड करायचे. तुम्ही एकाच गडावर थांबला. स्लिप भी होता ना, ये जूता होता कि हालत खराब हो जाता. ये जूता पहन के जा ही नहीं पाते. मिट्टी लग जाता, भारी हो जाता. अबे तर रोड आहे, पण पावसात काय वातावरण होतं. एक बारिश आई हो तो बढ़िया. कल कार्डियो मारा ना. बहुत नहीं मारना चाहिए था. जहाँ पे बैठा वहीं पे 3 सेट मार के ही उठे. इधर ही बैठ गए. चलो जल्दी. अरे हो गया 5 मिनट. चलो 5 मिनट लगेगा अभी. तर गडावर आल्या एकदम कडक फील आले. पण पूर्वी ही वाट मावळ्यांसाठी दळणवळणाची महत्त्वाची वाट होती. आज आपण ज्या पायवाटेने चालतोय त्याच सह्याद्रीने स्वराज्याचा जन्म आणि संघर्ष दोन्ही पाहिले आहेत. त्यामुळे तोरणा हा फक्त ट्रेक नाही, तर इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर आम्ही सकाळी 10:30ला चढायला सुरुवात केली होती. तर आम्ही 6 जण आलो, कंपनीतले सगळे. ओके, तर निम्मे अर्धे दमले. आपण आपले ड्रोन घेऊन चाललोय. तर हा गड झाल्यावरती आपण दुसऱ्या दिवशी राजगड करणार ना. तर हा आमचा बेंगॉल टायगर. ओके, दमलाय ते आत्ताच. कभी नहीं. वही सब देखने को मिलेगा, नज़ारे,
ये सब नज़ारे वगैरह सब देखने को मिलेंगे। जिंदारमाची है तो उस टाइम कैसे आए होंगे सोचो। ओके 1600 साल में जब कुछ ये भी नहीं थे, एरोप्लेन ऐसा कुछ भी नहीं था, घोड़े या चल के आते थे। तर पावसाळ्यात संपूर्ण गड धुक्याच्या चादरीत हरवून जातो। काही क्षणापूर्वी दिसणारे कडे अचानक गायब होतात आणि काही मिनिटात पुन्हा समोर उभे राहतात। हा अनुभव प्रत्येक वेळी वेगळाच असतो। या गडावर अनेक दुर्मिळ रानफुलं, औषधी वनस्पती, पक्षी आढळतात। त्यानंतर पावसाळ्यात तर संपूर्ण पठार हिरव्या गवताने आणि रंगीबेरंगी फुलांनी फुलून जातो। थोडं वरती गेल्यावरती आपल्याला अशा शिड्या भेटतात, तर शिड्या धरायला जर पाऊस वगैरे जास्त असेल, घसरत असेल तर या शिड्यांचा उपयोग होतो। तर मागून ते येतात हळूहळू आपण मस्त हळूहळू चाललोय। अजून थोडा पाऊस नाही, पाऊस पडायला पाहिजे। तर आज तारीख 28 जून आहे, तर लक्षात ठेवा थोडं अजून एका महिन्यानं पूर्ण सगळं हिरवगार दिसणार आहे। Come on. चलो चलो चला बघितलं असं बारकीला कसं चढतं। सर मी जाऊ का? सर 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 नाही काय माझ्याकडे। चलो 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 अरे विजय कसं सोपं आ जाओ चलो लय सोपा आहे। वीडियो निकाल लो। हुसैन हमारा चढ़ गया मेरे पीछे पीछे। फाइनली बंगाल का टाइगर बिल्ली हो गए। दोनों का शोर मचाओ। क्या हो गया? क्या हो गया? शेर शेर ट्रक चलाता है, हैवी ड्राइवर। मूड मूड उद्या तुला डोकलून दिलं गप्पा गप्पा सगळ्यांना घेऊन बसलेल्या। चला एवढं मोठी चढाई थोडस कठीण वाटलं इथं। ओके हाँ मन वाव क्या बढ़िया आ रही है। गडला तो सोपी आहे, उठसूट जाता येते। वॉटरफॉल राहत असेल काही नॉर्मल का बरं नाही। Only 5 minutes for waiting. हाय शूट करा।
हाँ मयो चीटिंग है, सारा तो चीटिंग करता है। तुम्हारा मैं सुन लिया। हे बघा थोडक्यात दुःख ये मजदूर है, काम चल रहा है, नीचे उतरो। समझते नहीं हो तुम लोग। कहीं भी चढ़े आ रहे हो तुम। हाँ? क्या कर रहे हो? ए यार चलो, ये फोटो वीडियो निकाल सब भेज। पड़ेगा अविनाश को। भाई के बारे में गलत से नहीं बोलना। तो देखेंगे ना। तर हा आपला एंट्री दरवाजा. इथून हे बघ, इथे टी शर्ट आहे ना, तिथे मागे तिथे ठेवला. खाली की तर आम्ही आता वरती पोचलो. तर वरती पोचल्यावर थोडं गरम झालंय, घाम वगैरे. आता खायला बसले सगळे. फरसाण वगैरे आणला होता. ओके, हुसेनने प्रोटीन खाय आहे. तर आमचा नाश्ता वगैरे झालाय. चलता रहेगा. तर आता आम्ही निघालो आता झुंजार माची. ए चला ऐसे पोज मारूंगा वो वाला डायलॉग मारना. ऐसे पोज मारूंगा ऐसे छपेगा पिक्चर वो वाला. पुढं इधर का घूमने आ रहे थोड़ा पड़ता हूँ. आ जाओ दूर। तर तिथं लक्कडखाना आहे. क्या निकालो. आम्ही वर चढलो, हे बघितलं ना जरा मस्त. चल रुकना 1 मिनट वहीं रुकना. हा लक्कडखाना आहे. तर हे आहे आपलं तरणेश्वर महादेव मंदिर आहे. मेंगाई देवीचं मंदिर आहे. व्ह्यू कसा आहे. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर धन्यवाद. तर आपल्या नवीन ब्लॉगला बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.